आहे दिल्लीमधनं। राजधानी दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामाजिक विशेष अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। याच ठिकाणी मराठी अध्यासनाचंही फडणवीसांनी उद्घाटन केलं। भाषा हे विवादाचं माध्यम असू शकत नाही, इतर भाषांचा अपमान न करता इतर भाषांनाही सन्मान द्यावा असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आणि एक प्रकारे ठाकरे बंधूंना टोला लगावलाय। भाषा संवादाचं माध्यम आहे, मराठीसोबत इतरही भाषा स्वीकारायला हव्यात असं मत त्यांनी व्यक्त केलं। बीड जिल्हा कारागृहातील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह त्याची गँग ज्या तुरुंगात आहे त्याच तुरुंगात एका कैद्याकडे मोबाईल सापडलाय। त्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडेंना वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अनोखं गिफ्ट दिलं। यावेळी कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंना गायी भेट दिल्यात। छत्तीसगडमधील 5 जिल्ह्यात 66 माओवाद्यांनी आज बस्तर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। माओवाद्यांच्या विरोधात बस्तर पोलिसांकडून आक्रमक अभियान सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवरती बंदूक सोडून मूळ प्रवाहात येणाऱ्या माओवाद्यांची संख्या वाढली आहे। आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवरती तब्बल 1,15,00,000चं बक्षीस होतं। दौंडच्या अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणातल्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। न्यायालयानं 3 दिवसांची कोठडी सुनावली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय। 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती जामीन मिळालाय। सर्पमित्रांना लवकरच ओळखपत्र मिळणार आहे। 10 लाखांचा अपघात विमा, अत्यावश्यक सेवा आणि फ्रंटलाईन वर्कर या दर्जाचाही विचार केला जाणार असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय। नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र रद्द केल्याच्या विरोधात पूजा खेडकरनं अपील केलंय। पूजा खेडकरनं नाशिक विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान दिलंय। दरम्यान बनावट कागदपत्र सादर केल्यास कारवाई होऊ शकते, त्यामुळे सरकारने याबाबतीत काही पावलं उचलली आहेत का असा सवाल आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सरकारला विचारलाय। मुंबईतील 2006 सालच्या रेल्वेतल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। हायकोर्टानं 2 दिवसांपूर्वी 21 जुलैला निर्णय देताना 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती। त्याला महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। मुंबई लोकल ब्लास्ट 2006 मधील आरोपी या प्रकरणात पूर्वीच निर्दोष ठरवले गेलेले आहेत आणि आता जामिनावरती मुक्त झालेत। त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवलं जाणार नाही असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं। सध्या प्रकरणातील पुढच्या सुनावणीची प्रतीक्षा आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं संबंधित सर्व पक्षकारांना नोटिसा बजावत आपापली बाजू मांडण्यास सांगितलंय। छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाटगे हे तुळजापूरवरनं मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत। सोलापूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं विजयकुमार घाटगे पाटील यांचं तुळजापूर नाक्यावर स्वागत झालं। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी छावा संघटनेचे पदाधिकारी मुंबईत अजित पवारांच्या बंगल्यावरती धडकणार आहेत। जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कृषी मंत्र्यांचा निषेध नोंदवत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली गेली। रास्ता रोको आंदोलन करून प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं गेलं। कन्नड तालुक्यात मोबाईल फोडून कृषी मंत्र्यांचा निषेध केला गेला। रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोठारबन शाळेची दयनीय अवस्था झाली आहे। भिंतीला तडे गेल्यामुळे जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिक्षण घेतात आणि याबाबतीत अनेकदा प्रशासन स्तरावरती तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षक आणि पालकांनी केलाय। सोशल मीडियावरती धुमाकूळ घालणाऱ्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण झालं। 4 जणांनी त्यांना चालत्या गाडीत बेदम मारहाण करून हॉटेलपासून दूर 5 किलोमीटर अंतरावरती फेकून दिल्याचा प्रकार घडलाय। या हल्ल्यामध्ये नागेश मडके गंभीर जखमी आहेत आणि पोलीस प्रकरणाची चौकशी करतात। नांदेड बस स्थानकात मुजोरी करणाऱ्या शौचालय चालकाला मराठीच्या मुद्द्यावरनं मनसैनिकांनी चोप दिला होता। त्यानंतर आता उत्तर भारतीय व्यापारी एकत्र आलेत आणि त्यांनी वजीराबाद पोलीस स्थानक गाठलं। मारहाण करणाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी केली गेली। नांदेडच्या एसटी आगारातील शौचालय चालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि या प्रकरणी मनसेच्या 5 कार्यकर्त्यांना अटक झाली आहे। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती हॉटेल चालकानं गुजराती भाषेत पाट्या लावल्या।
यावेळी अनेक पाट्यांवरती मनसे कार्यकर्त्यांनी काळा कपडा टाकला। धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गावरनं शेतकरी आणि प्रशासकीय अधिकारी पुन्हा एकदा आमने-सामने आले। जमीन संपादित करण्याच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी महसूलचे अधिकारी कुंटेवाडीत आले असताना शेतकऱ्यांनी बैठकीत गोंधळ घातला आणि अधिकाऱ्यांना रोखून धरलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला। यावेळी जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी रोखलं। जमीन न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला। अकोल्याच्या बाळापूरमध्ये जयसिंग राजाच्या काळातील किल्ल्याची भिंत कोसळल्याची घटना घडली। भिंतीजवळ कुणीही नसल्यामुळे सुदैवानं अनर्थ टळला। शिरूरच्या वाबळेवाडीतील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना फॅब्रिक पेंटिंगचं प्रशिक्षण दिलं गेलं। यावेळी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधनं त्यांची कल्पनाशक्ती, मेहनत आणि कलात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला। पुण्याच्या घोडेगावात रानभाजी आणि पारंपरिक खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं। या प्रदर्शनामध्ये आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या रानभाजीचं आणि पारंपरिक खाद्यांचे स्टॉल्स लावले गेले। दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला। कोकणातला समुद्र सध्या खवळलेल्या अवस्थेत असून समुद्राला उधाण आलंय। आज रात्रीपर्यंत समुद्राचं उधाण कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाने केलंय। बंडगार्डन पोलीस स्टेशन पाठोपाठ ऐतिहासिक डेक्कन पोलीस स्थानक सुद्धा आता जमीनदोस्त होणार आहे। डेक्कन जिमखानाच्या अध्यक्षांनी पॅव्हेलियन नव्यानं बांधण्याचा आणि त्यात पोलीस स्टेशनला जागा देण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केलाय। 3,500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे। औरंगाबाद खंडपीठानं केंद्र, राज्य सरकार आणि ईडीला नोटीस बजावण्याचे आदेश दिले। याचिकेवरती 3 आठवड्यांनंतर सुनावणी पार पडेल। आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। कोकणामध्ये गौरी गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी बातमी खरं तर आनंदाची आहे। एसटी बसेसच्या एकेरी दिशेच्या गट आरक्षणावरील 30% दरवाढ आता मागे घेतली जाते। कोकणात गणेशोत्सवानिमित्त जाण्यासाठी चाकरमानी एसटीचं ग्रुप बुकिंग करतात। मात्र एका दिशेच्या आरक्षणामुळे एसटीला तोटा होत असल्याचं कारण देत या आरक्षणावरती 30% दरवाढ करण्यात आलेली होती। एसटी बसेसची 30% भाडेवाढ झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उमटली। अखेर कोकणात गणपतीसाठी जात असलेल्या चाकरमानांना दिलासा देण्यासाठी एकेरी आरक्षणावरची 30% दरवाढ मागे घेण्यात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार ही दरवाढ मागे घेतली जाते। याची घोषणा केली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी। बिलकुल मी स्वतःच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे ती रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पुढची बातमी आहे बुलढाण्यातनं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये परिचारिकांनी गेल्या 3 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडलंय। तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी परिचारिकांनी केली आहे। बीड जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। ग्रॅच्युइटीसह विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। साताऱ्याच्या कुसगावात ग्रामस्थांनी प्रस्तावित स्टोन क्रशर प्रकल्पाविरोधात आंदोलन केलं। स्टोन क्रशर प्रकल्प तातडीने रद्द करावा अशी मागणी इथल्या नागरिकांची आहे। सौर कृषीपंप योजनेअंतर्गत पात्र असूनही वेळेत लाभ न मिळाल्यामुळे बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील भोसा येथील शेतकरी विष्णू जयराम चंदनसे यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडलं। त्यांनी शहरातील जुन्या महसूल कार्यालयाजवळच्या टॉवरवरती चढून रोष व्यक्त केला। बनावट पदवी प्रकरणी विद्यापीठ गुन्हा दाखल करत नसल्यानं विद्यापीठ प्रशासन संशय घेण्यासारखं वागण्याचा गंभीर आरोप आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी केला। यावेळी त्यांनी विद्यापीठात दंडवत आंदोलन केलं, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हरफड इथे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी एसटी बस रोखून धरली। शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वतंत्र बस देण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली। जेव्हा मोफत स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली तेव्हाच विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतलं। हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती गुजराती पाट्या लावलेल्या हॉटेल व्यावसायिकांना अखेरीस उशिरानं शहाणपण सुचलंय। अवघ्या काही तासात किंबहुना दिवसभरातच मनसेच्या विरोधानंतर काही हॉटेलवरच्या पाट्या
या मराठीमध्ये बदलल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गुजराती भाषेतल्या पाट्या झाकल्या गेल्यात आणि त्यावरती मराठी पाट्या लावल्या गेल्यात। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या डहाणूतील चारोटी जवळच्या काठियावाडी हॉटेलनं आपल्या पाट्या बदलल्यात आणि अजूनही काही हॉटेल्सवरच्या गुजराती भाषिक पाट्या जैसे थे आहेत त्या सर्वांना लवकरात लवकर पाट्या बदलाव्यात असा एक प्रकारे इशारा मनसेनं दिलाय। राहुल पाटील आपल्या सोबत आहेत। राहुल, कसं दिवसभरात हे चित्र बदललं? नक्कीच ज्ञानदा, आपण बघितलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील बहुतांशी हॉटेल चालकांनी गुजराती भाषेतच आपले पाट्या ज्या आहेत त्या लावण्यात आल्या होत्या, कारण की गुजरातला जोडणारा हा महत्त्वाचा एकमेव महामार्ग आहे आणि त्याच्यामुळे गुजराती भाषिक चालक असतील किंवा मग जे प्रवासी असतील ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ये जा करतात आणि त्याच्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे काठियावाडी हॉटेल्स आहेत या सर्व काठियावाडी हॉटेल्सना गुजराती पाट्या ज्या आहेत त्या मागील अनेक वर्षांपासून होत्या। आज सकाळपासूनच न्यूज 18 लोकमतने ही बातमी लावून धरली, त्यानंतर या सगळ्या वादात मनसेने देखील उडी घेतली। एका बाजूला दुपारनंतर काही हॉटेल चालकांनी आपल्या गुजराती भाषिक पाट्यांवरती काळा पडदा टाकला होता, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासातच हे सर्व ज्या पाट्या आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत। काही चारोटीसह तलासरीपर्यंत जे काठियावाडी हॉटेल्स आहेत या सर्व हॉटेल्सवरील पाट्या ज्या आहेत त्या सध्या मराठीत झाल्याचं पाहायला मिळतं। मात्र अजूनही काही हॉटेल चालक आहेत त्यांच्याकडून ह्या गुजराती पाट्या ज्या आहेत त्या कायम आहेत। त्याच्यामुळे आता मनसेपेक्षाही प्रशासन नेमकी यावर काय भूमिका घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की मराठी सक्ती केली असतानाच प्रशासन या सगळ्याकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष का करत होतं असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय। धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल। पुढची बातमी उल्हासनगरमधून आहे। विनयभंग केलेल्या पीडित तरुणीच्या घरासमोर ढोल वाजवणं तरुणाला महागात पडलं। विनयभंग प्रकरणात जामीन मिळाल्यावरती तरुणानं हे कृत्य केलं। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती पोलिसांनी संबंधित तरुणाला पुन्हा अटक केली आहे। कल्याण पालिकेच्या 2 अधिकाऱ्यांवरती लाच स्वीकारताना कारवाई झाली आहे। ठाणे लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली। वसंत देगलूरकर, सुदर्शन जाधव असं अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत। धाराशिवमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनामुळे वाहतुकीवरती परिणाम झालेला। प्रहार जनशक्ती पक्षाचे वसई विरारचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी महामार्गावरती टायर पेटवून सरकारचा निषेध केला गेला। महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती। शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी प्रहारनं कोपरगाव शहरातील टाकडी फाटा इथे रास्ता रोको आंदोलन छेडलं। या आंदोलनात मनसे आणि लोकस्वराज्यसह अनेक संघटनांचा सहभाग होता। कर्जमाफीच्या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी गोंदियातील तिरोडा तुमसर महामार्गावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं। या आंदोलनानंतर काही काळ वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती। एक मोठी बातमी आहे। मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक करण्यात आलंय। सिंगापूर देशाच्या तोडीची अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राच्या राज्याची आहे असं नमूद करण्यात आलंय या अहवालामध्ये। मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल हा महत्त्वपूर्ण अहवाल मानला जातोय। महाराष्ट्रानं देशाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावल्याचा उल्लेख सुद्धा या अहवालात पाहायला मिळतोय आणि सोबतच महाराष्ट्र राज्य जगातील 28 क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचा उल्लेख सुद्धा या अहवालात पाहायला मिळतो। महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठं आर्थिक राज्य असून त्यानं सातत्यानं देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मतही या अहवालात मांडण्यात आलेलं आहे। अर्थातच देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्राचाच भाग आहे। महाराष्ट्रानं देशाच्या 13.7% GDPला योगदान दिलेलं आहे। राज्यामध्ये ऑटो आणि ऑटो पार्ट्स, औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि टेक्स्टाईल क्षेत्र हे गेल्या काही वर्षांपासून भरभराटीला आलेलं आहे आणि देशात आघाडीवर निर्यातीच्या बाबतीत जी राज्य आहेत त्यात महाराष्ट्राचा क्रमांक अग्रेसर आहे। तुषार रूपनवार आपल्याला अधिक माहिती देतील। राज्याच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख तुषार या अहवालात कसा करण्यात आलाय, कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत? नक्कीच आपण जर ज्ञानदा पाहिला असेल तर मॉर्गन स्टॅनलीचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टकडे अनेक देशातल्या राज्यांचं लक्ष लागलेलं असतं, कारण की या रिपोर्टमध्ये आर्थिक प्रगतीचं विश्लेषण केलं जातं।
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या रिपोर्टमध्ये सिंगापूर देशाच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र हे जगातलं 28व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आपण पाहत असाल तर 2014 पासून महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक मोठमोठे उद्योग येताना पाहायला मिळाले. त्यामुळेच आपल्याला महाराष्ट्राची जीडीपी वाढताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा भारतातला सर्वात मोठा आर्थिक राज्य असून त्याची सातत्याने प्रगती होताना पाहायला मिळते. कारण की येणाऱ्या उद्योगांमध्ये मुळे मुंबईसह पुणे असेल, संभाजीनगर असेल, विदर्भ असेल, हा जो भाग आहे, हा जो परिसर आहे तो आपल्याला उद्योग भूमीवरून मोठा होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे जीडीपी वाढतोय. जीडीपी वाढल्यामुळे देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचं देखील म्हणलेलं आहे. महाराष्ट्र देशाच्या विकासामध्ये जवळपास 13.5% जीडीपीचं योगदान आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ऑटो सेक्टर असेल, फार्मा सेक्टर म्हणजे औषधे असेल, वैद्यकीय उपकरण असेल, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि सर्वात निर्यात करणारं राज्य म्हणून देखील महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे. त्यामुळे एक प्रकारे राज्याची गेल्या काही वर्षातली महिन्यांमधली आर्थिक प्रगती त्याचा आलेख कसा उंचावत आहे याचं वर्णन किंवा याची एक प्रकारे पोचपावती या अहवालातनं मिळते आहे. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल.